फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत खजूर रोल. तेही 2 प्रकारचे. मग त्याच्यापैकी तुम्हाला कुठला आवडला हे नक्की कमेंट करा. तर त्याच्यासाठी मी इथं 2 म्हणजे 2 भाग करून घेतलेत. पाववाटी बदाम आणि पाववाटी काजू आणि अर्धी वाटी मनुके घेतलेत आणि खसखस आणि खजूर. खजूर घेताना जे चिकट असतात, ओलसर जे खजूर असतात ते घ्यायचे आणि स्वच्छ व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या. आता इथं 2 आपण जे भागामध्ये घेतलं होतं बदाम आणि काजू, त्याची एकाची मी पेस्ट केली आहे बारीक आणि एक जरा ओबडधोबड बारीक केलेले म्हणजे त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता इथं कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकले आणि हे पूर्ण जे खजूर घेतलेले आपण बिया काढून ते व्यवस्थित परतून घ्यायचे. आता इथं जर चिकटपणा त्याला जर नसेल खजूरला, तुमच्याकडे जर तसे खजूर नसतील अवेलेबल, तर तुम्ही ते बिया काढून जे ड्राय खजूर मिळतात आपल्याकडं, मग अरेबियन खजूर वगैरे आपण म्हणतो, तर ते खजूर घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करायचं म्हणजे त्याला थोडासा चिकटपणा येतो. पण असे खजूर मिळाले तर खूप छान, कारण चिकटपणा याला असतो भरपूर प्रमाणात आणि रोल पण याचा खूप छान होतो. आता आपण जसं याला परतत जाऊ तसा त्याला छान मऊसर असा गोळा तयार होईल याचा. तोपर्यंत याला आपण छान एकत्र करत राहायचे. गॅस आपण याचा स्लोवरच ठेवायचे. स्लोवरच असताना हे परतत राहायचे. आता मनुके हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर टाका. नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण टाकले तर काय होतंय, मुलं अशी आवर्जून मनुके वगैरे खायला मागत नाहीत. मग याच्यामध्ये हे परतत असताना एकजीव होतात ते आणि कळतही नाही की आपण याच्यात मनुके टाकलेले आहेत. तर टाकले तर खूप छान होतात रोल. आता हे परतल्या गेले. बघू शकता तुम्ही त्याचा एकदम चिकट असा गोळा तयार झाला आहे. आता याचे मी 2 भाग केलेत या गोळ्याचे. अर्धा मी बाजूला काढून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यावर तुम्ही काढून ठेवा आणि बटर पेपर नसेल तर तुम्ही एका ताटाला तूप लावायचं आणि त्याच्यावर हा गोळा एका बाजूला ठेवून द्या. म्हणजे चिकट होणार नाही. आता इथं एका म्हणजे काजू बदामाची आपण जी पेस्ट केली होती, ती अर्ध्या भागात टाकणार आहे आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपण. आता इथं बटर पेपरवर थोडंसं हलक्या हाताने तूप लावून घ्या. कारण हात चिकट असल्यामुळे थोडंसं बटर पेपरला पण चिटकू शकतो आणि हाताला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आणि थोडंसं कोमट असतानाच आपण ह्याला रोल म्हणजे रोल तयार करून घ्यायचा हा. माझ्याकडून तूप लावायचं राहिलेलं बटर पेपरला, कारण काय होतं थोडंसं हे कोमट असल्यामुळं बटर पेपरला पण चिटकू शकतं. मग इथं रोल करतानाच मग मी नंतर हाताला पण तूप लावून घेतलं. जसं जसे ते हाताला चिटकायला लागलं त्याच्यामुळे मी थोडंसं तूप हाताला लावलं आणि त्याला आकार देऊन घेतला. आता शेपचं म्हणाल तर तुम्ही वेगवेगळ्या शेपचं किंवा त्याला एक सरळ अशी पोळी लाटून त्याला वेगवेगळे शेप कटरने देऊ शकता. पण असे रोल मुलांना वेगवेगळ्या बर्फी स्टाईलमध्ये असं करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. आणि काय होतं शाळेत जाताना गडबडीच्या वेळेस मुलं खजूर वगैरे खायचा कंटाळा करतात आणि बऱ्याच मुलांना तर ते आवडत पण नाही. मग त्यावेळेस अशा प्रकारचे रोल करून आपण त्यांना म्हणजे पौष्टिक गोष्टी अशा आपण त्यांना देऊ शकतो. कारण कसं आपल्याला वाटत असतं आपल्या मुलांनी शाळेत जाताना खजूर, बदाम अशा गोष्टी खायला पाहिजे. पण ते शक्य होत नाही. मग असे रोल केल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टी आपण त्यांना एकत्र देऊ शकतो. म्हणजे शाळेत जाताना एखादी रोल म्हणजे एखादी वडी त्यांनी याची तोंडात टाकली तरी सफिशियंट होते. मग अशा प्रकारचे रोल आपण करून ठेवू शकतो. आता आपला रोल तयार झालेला आहे. आता आपलं अर्धं मिश्रण जे आपण काढून ठेवलं होतं, तो पण बटर पेपरवर मी घेतलेला आहे. आता इथं तूप थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्याला आणि त्याला आपल्याला एकदम पसरट असा आकार द्यायचा आहे. म्हणजे एक आपण एक प्रकारे असं पोळी जसं लाटतो, तसं त्याला मीडियम साईजवर आपण मी ह्याच्यावर दुसरा बटर पेपर टाकून लाटण्याने याला थोडंसं लाटून घेतलं आहे. म्हणजे पसरून घ्यायचं याला व्यवस्थित. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायचं. अशा प्रकारे आपण हे मिश्रण आपण लाटून घ्यायचे. इथे पण मिश्रण बटर पेपरवर ठेवताना तूप लावायचं विसरायचं नाही. कारण खजूर चिकट असल्यामुळे हे बटर पेपरला चिटकू शकतात. आता इथं एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली मी याची. तुम्ही बघू शकताय. आता जे आपण ड्रायफ्रुट्स कट केले होते म्हणजे स्लाइसेस केल्या होत्या बारीक-बारीक, त्याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे 1 मोठा चमचा गुलकंद मी टाकणार आहे आणि पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स आणि गुलकंद. एकजीव करून घ्यायचे म्हणजे मिक्सचर करून घ्यायचं याचं चांगलं आणि हे जे मिश्रण आहे ते आपण रोलमध्ये सेंटरला भरणार आहोत. गुलकंद आणि ड्रायफ्रुटचं फिलिंग खूप छान लागतं या रोलमध्ये. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं
आणि हे जे आपण एकत्र केलेलं म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि गुलकंदचं मिश्रण आहे ते एकदम सेंटरला आपण भरून घ्यायचं. आता इथं वरच्या बाजूला मी खसखस लावून घेतली आहे. आता ती खसखस उलट्या बाजूला परत फिरवायची, म्हणजे जेणेकरून आपल्या बाहेरच्या बाजूला ही खसखस येईल अशा रीतीने आपण लावून घ्यायची. आता आधीचा जो खालचा पेपर होता बटर पेपर मी तो काढून घेतला आणि रोल उलटा केला, म्हणजे ती पोळी उलटी केली आणि सेंटरला हे जे ड्रायफ्रूट्सचं फिलिंग भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण हा रोल कवर करून त्याचा रोल छान वळून घ्यायचा. आता ह्या ड्रायफ्रूटच्या फिलिंग्समध्ये तुम्ही पिस्ता, अक्रोड असे पण हे पण ड्रायफ्रूट्स वापरू शकता. जर अशा प्रकारचं फिलिंग आवडत नसेल तर त्या खजूरमध्येच तुम्ही हे जे आपण मिश्रण तयार केले फिलिंगचं ते पूर्णपणे मिक्स करून तसाही रोल तुम्ही अखंड करू शकता. तोही खूप छान लागतो. तर आता इथं आपल्या आवडीच्या म्हणजे थोडंसं लांबसर असं याला एकदम पसरून घ्यायचं. जसा पहिला रोल आपण केला होता लांबीला तसाचा थोडासा हातावर आपण प्रेस करून, कारण काय होते हे चिकट असल्यामुळं हाताला आणि बटर पेपरला पण बऱ्याच प्रमाणात लागतं. तर तूप लावायचं विसरू नका. तर अशा पद्धतीने मी त्याला कव्हर केले आहे दोन्ही साईडनी, ते फिलिंग बाहेर पडू नये म्हणून पूर्णपणे पॅक केले. आता इथं हे काय करायचे आपल्याला रोल थोडेसे कोमट आहेत. तर त्याच्या वड्या छान पडाव्यात त्याच्यासाठी आपण ह्याला सेट करायला ठेवायचे फ्रीजमध्ये. एकदम पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्याला आपण. फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही, आपल्या नॉर्मल खाली आपण जे फ्रीज आहे त्याच्यामध्ये ठेवून ह्या छान थंड करून घ्यायच्यात. आणि थंड झाल्यानंतर याचे छान कटिंग्स म्हणजे रोल कट करायचे आणि मस्त हे खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कसे झालेत आणि कुठली वडी तुम्हाला जास्त आवडली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा.